धारूर नगर परिषद रणसंग्राम 2025। आता हा रणसंग्राम रंगात आलेला आहे। धारूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी 16 उमेदवारी अर्ज दाखल झाल्या होत्या। अर्ज छाननीमध्ये 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून आता 12 उमेदवार रणांगणामध्ये आहेत। त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी 151 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यापैकी 36 उमेदवारी अर्ज बाद झाले असून आता 115 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। रणसंग्राम नगर परिषदेचा 2025 यामध्ये आता आपल्याला चौरंगी लढत होणार हे निश्चित आहे। यामध्ये सत्तेमध्ये असणारे प्रमुख पक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट हे मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाच्या समोर विरोधामध्ये उभे राहणार आहेत। एकमेकाच्या विरोधात ते डरकाळी फोडणार असून एकमेकाच्या विरोधात लढणार आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट हाच या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा असलेला दिसत आहे। धारूरच्या नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम अतिशय आता रंगात आलेला आहे। यामध्ये भाजपा या प्रमुख पक्षाकडून रामचंद्र निर्मळ या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भाजपाने त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांच्या उपस्थितीमध्ये येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी शुभारंभ केलेला आहे। प्रचार आता त्यांनी सुरू केलेला आहे। त्याचबरोबर दुसरा जो प्रमुख पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट या ठिकाणी तोही एक तुल्यबळ पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे। विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके याचं नेतृत्व करतात। तोही पक्ष आता जोमाने ताकदीनिशी लढणार आहे। त्यांचाही प्रचार आता डोर टू डोअर सुरू झालेला आहे। या निवडणुकीमध्ये आता रंगत भरले गेलेली आहे। तिसरा जो पक्ष आहे शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी हे देखील आता रिंगणात उतरलेले आहेत। त्यांनी सुद्धा डोर टू डोअर प्रचार सुरू केलेला आहे। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत अर्जुनराव गायकवाड यांनी तर प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीपासूनच त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत आज देखील त्यांचा डोर टू डोअर प्रचार सुरू आहे। निश्चितच हा रणसंग्राम आता अटीतटीचा झालेला आपल्याला दिसून येत आहे। चौरंगी लढत जे होणार होतं पहिल्यापासून वाटत होतं ते आता खरं आहे। चौरंगी लढत या ठिकाणी धारूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे। मी नाथा ढगे, NAD न्यूज साठी धन्यवाद।